पहिले शमूएल याचा 22वा अध्याय, त्याच्यातील काही वचन आपण ऐकून त्यावर थोडक्यात मनन आपण पाहूया. पहिले शमूएल अध्याय 22 1 ते 3 वचन. त्यामध्ये दाविदाविषयी आपल्याला पाहायला मिळत आहे. दावीद तेथून निष्ठून निघाला आणि अदुल्लामाच्या गुहेत गेला. हे ऐकून त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या घरची माणसे या गुहेत त्याच्याकडे गेली. विपन्न, कर्जबाजारी व जीवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याच्यापाशी जमा झाले. तो त्यांचा नायक झाला. सुमारे 400 पुरुष त्याच्यापाशी जमले. दावीद मोवाबातील मिस्पा येथे जाऊन मोवाबाच्या राजाला म्हणाला, परमेश्वर माझे काय करणार हे मला समजेपर्यंत माझ्या आईबापांना येऊन माझ्यापाशी तुमच्यापाशी राहू द्या. प्रभू या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव आणि त्यामधील काही वचनावर आपण मनन करणार आहोत. वेळ मिळाल्यास 4 मुद्दे आपण पाहणार आहोत, नाहीतर कदाचित 1-2 मुद्द्यामध्येच आपण आपली वेळ संपेल. तर पहिला मुद्दा असा आहे की आम्ही दाविदाला पाहत आहोत. तो तिथून निष्ठून गेला आणि अदुल्लामाच्या गुहेमध्ये जाऊन लपला. याचा अर्थ तुम्हाला याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी आहे की दाविदाला जीवे मारण्यासाठी इस्रायलाचा प्रथम राजा शाऊल आणि त्याचं सैन्य निघालेलं आहे आणि त्याचा जीव घेण्याचा आज्ञा त्या सैन्यांना मिळालेली आहे. आणि राजाची मुलगी मिखल हिच्या साह्याने दावीद तिथून निसटतो आणि तो सर्वात प्रथम कुठे जात असेल तर तो देवाचा संदेष्टा शमूएल याच्याकडे रामा येथे जातो आणि तेथून पुढे अजून दुसऱ्या एका नगरात जातो, नोब नावाच्या नगरामध्ये, जिथे याजक आहे, अहिमलेक याजक, त्याच्याकडे तो जातो. त्याच्याकडून तो सहाय्य मागतो आणि आपल्याला दिसून येतो तो बिचारा घाबरतो, थरथरत त्याच्यासमोर येतो. त्याला वाटतं काय आज्ञा काय घेऊन आलेला आहे, परंतु तो म्हणतो मी खूप घाईत आलेलो आहे, माझ्याकडे काही नाही, मला काही खाण्यासाठी काहीतरी भाकरी दे. आणि मग तो याजक त्याला भाकरी देतो आणि त्याच्याकडे काही शस्त्र सुद्धा नसतं आणि म्हणून तो म्हणतो माझ्याकडे काही शस्त्र नाहीये, पण एक तलवार आहे जे तू गोल्याथाची तलवार माझ्याकडे आहे, ती पण त्याला देतो. आणि मग तो तिथून सुद्धा निघतो आणि मग कुठे येतो तर ह्या वचनाकडे, आता आपण वाचलेल्या वचनामध्ये अदुल्लामाच्या गुहेमध्ये येतो. अदुल्लामाची गुहा आपण डोळ्यासमोर आणूया. आपल्या आताच्या जगामध्ये आपल्याला अशा गुहा पाहायला आजही मिळत आहेत. उदाहरणार्थ अजंठा, एलोरा, मुंबईजवळ एलिफंटा, हे ज्या गुहा आहेत मोठमोठे खडक आहेत. गुहा याचाच अर्थ खडक. हिंदीमध्ये तो शब्द आहे रॉक आणि हिंदीमध्ये चट्टान लिहिलेला आहे. हिंदी बायबलमध्ये त्या शब्दाला चट्टान वापरलेला आहे. तर या अब्दुल्लामाच्या गुहेबाबत काही जे शास्त्राचे अभ्यासक आहेत ते असं म्हणतात की ही दाविदाची लपण्याचे सर्वात गुप्त स्थान होतं, मोस्ट सेफेस्ट हायडिंग प्लेस ऑफ डेव्हिड. आणि त्याचं वर्णन थोडक्यात असं आहे की ती गुहा आतमध्ये जवळजवळ 5000 फूट आतमध्ये होती आणि आतमध्ये विस्तीर्ण जागा होती. त्यामध्ये 1000 सैनिक राहू शकतील आणि त्याच्या बाहेर थंड पाण्याचं वाहतं पाणी होतं, परंतु त्याचा जो मुख होतं त्याचं ते निमूळत होतं, त्यात वाकून जावं लागतं. असं ह्या जागेमध्ये तो जाऊन लपलेला आहे. हे कशाचं दर्शक आहे? जे खडक आहे ते आपल्या परमेश्वराचं दर्शक आहे. प्रियांनो, खडकाविषयी जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला संदर्भ वाचावयास मिळतो आणि त्याविषयी बऱ्याच गोष्टी शिकायला सुद्धा मिळतो. हा जो खडक आहे त्याच्याविषयी परमेश्वराचे संदेष्टे किंवा राजे किंवा देवाचे याजक यांनी वारंवार असं म्हटलेलं आहे की परमेश्वर हाच आमचा खडक आहे, तोच आमचा दुर्ग आहे. आणि म्हणून त्या दुर्गाकडे बऱ्याच लोकांनी त्याच्याविषयी जे संदर्भ दिलेले आहेत ते आपण थोडक्यातच पाहणार आहोत. परंतु हा जो खडक आहे तो आपल्याला जुन्या करारात सुद्धा आणि नवीन करारामध्ये सुद्धा त्याच्याविषयीचं ऐकायला वाचायला मिळत आहे. तर दावीद याच्या बाबतीत ज्या खडकामध्ये तो जातो त्याविषयी जर आपण पाहिलं तर जो विद्वान राजा शलमोन तो आपल्या नीतिसूत्रामध्ये म्हणत आहे
की 18व्या अध्यायामधील 10व्या वचनात परमेश्वराचे नाव हे बळकट दुर्ग आहे, खडक आहे आणि धार्मिक धावत जाऊन त्याच्यामध्ये निर्भय राहतो. इंग्रजीमध्ये सुंदर आहे, द नेम ऑफ द लॉर्ड इज अ स्ट्रॉंग टॉवर अँड रायचस रनeth into it and is safe. आणि दाविदाने हेच केलं. सर्वात सेफ जागा, सर्वात सुरक्षित जागा अशी जर का असेल तर ही खडक आहे. आणि म्हणून या अदुल्लामाच्या गुहेमध्ये जाऊन तो निर्भय राहत आहे. आता ह्या खडकाविषयी जर आपण परमेश्वराचे सेवक म्हणत आहेत तर निर्गममध्ये मोशेविषयी आपण जर पाहिलं तर मोशे परमेश्वराशी नेहमी संवाद साधत असे. जे काही इस्रायल लोकांना सांगायचं ते परमेश्वर त्याला पर्वतावर बोलत असे आणि त्याला सूचना देत असे. त्यानुसार मोशे सर्व काही करत असे. तर मोशे एकदा परमेश्वराला म्हणाला की मला तुझे तेज किंवा मला तुझे मुख दाखव. निर्गमनाच्या 33व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आहे. आणि परमेश्वर मग त्याला म्हणतो, तुला माझे मुख पाहवणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणीच मनुष्य जिवंत राहणार नाही. पण माझ्यापाशी एक जागा आहे, यात येथे खडकावर उभा राहा. मी तुला खडकाच्या भेगेमध्ये ठेवीन आणि मी जाईपर्यंत हाताने तुला झाकीन आणि मी तुला पाठमोरा असा होईल. आणि मग पाठमोरा तुला मला पाहता येईल, पण माझे मुख तुला दिसायचे नाही. प्रभू आपल्या दासाला अशा प्रकारे खडकाच्या भेगेमध्ये ठेवून त्याचं रक्षण करत. सुरक्षित जागा खडक. आणि म्हणूनच मोशे ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये शांतता लाभते आणि तो कनान देशाच्या जवळ येतो त्यावेळेस तो गीत गातो. मोशेचं गीत अनुवाद 22 मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये तो म्हणत आहे, देवाची महती वर्णा, तो दुर्ग आहे. परमेश्वर हा दुर्ग आहे, म्हणजे परमेश्वर हा खडक आहे. हन्ना आपली गीत गाते पहिले शमूएल याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये, आणि तिला परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकलेली आहे आणि तिला बाळ दिलेलं आहे, बाळ शमूएल. त्यावेळेस तिने हर्षाने एक देवाचं स्तवन केलेलं आहे. आणि त्या स्तवनामध्ये पहिले शमूएल 2:2 मध्ये आपल्याला ऐकायला मिळते. ती काय म्हणत आहे, परमेश्वरासारखा पवित्र कोणी नाही, कारण तुझ्याशिवाय कोणी नाहीच. आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही. दुर्ग म्हणजे खडक. आमच्या देवासारखा असा मजबूत बळकट असा खडक कोणी नाही. किती सुंदर गीत तिने गायलेलं आहे. आणि म्हणून दावीद सुद्धा पुढे आपलं स्तवन करत आहे. ज्यावेळेस सर्व लढाया संपतात आणि शांततेचा काळ त्याच्या जीवनात येतो त्यावेळेस तो परमेश्वराला गीत गाताना म्हणत आहे, ज्यावेळेस त्याला सर्व शत्रूंपासून आणि शौलापासून त्याची सुटका होते, तेव्हा तो काय म्हणत आहे की परमेश्वर माझा दुर्ग आहे, परमेश्वर माझा गड आहे, तो मला सोडवणार आहे आणि मी त्याचा आश्रय करतो. आणि म्हणूनच दावीद काय करत आहे, या खडकामध्ये जाऊन सुरक्षित राहत आहे. अदुल्लाम नावाच्या गुहेमध्ये जाऊन, या खडकामध्ये जाऊन तो लपलेला आहे. प्रियांनो, आजही हा परमेश्वर हा आपला सुरक्षित असा खडक आहे. आणि म्हणून या खडकाविषयी जुन्या करारात आपल्याला पाहायला मिळतं. बऱ्याच काही गोष्टी या खडकातून परमेश्वराने त्याच्या लोकांना दिलेला आहे. सर्वात प्रथम त्यांना खडकातून त्याने पाणी दिलेलं आहे. निर्गमनाचा 17वा अध्याय आणि गणना याचा 20वा अध्याय, त्याच्यामध्ये ज्यावेळेस लोक कुरकुर करू लागले, आम्हाला इथे पाणी नाही मिळत प्यायला, त्यावेळेस परमेश्वराने खडकातून पाणी त्यांना दिलं. नंतर अनुवादामध्ये 32व्या अध्यायात आपल्याला दिसतं की परमेश्वराने त्यांना खडकातून मध दिलेला आहे. पुढे अजून आपण गेलो तर 32व्या अध्यायात 13व्या वचनामध्ये खडकातून, गारेच्या खडकातून त्याने त्यांना तेल दिलं. आणि इयोब त्याच्या पुस्तकामध्ये लिहित आहे, इयोब 29:6 मध्ये, की परमेश्वर मला काय काय देईल, त्याने तर मला खडकातून तेलाचे प्रवाह माझ्यासाठी काढून दिले. किती सुंदर पहा, खडकातून प्रभूने काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. स्तोत्रकर्ता म्हणत आहे, या खडकातच माझे तारण आहे, तोच केवळ माझा खडक आहे आणि तोच माझे तारण आहे. ज्यावेळेस गिदोनाला पाचारण करण्यात आलं, परमेश्वराच्या सेवेसाठी शास्ता म्हणून त्याची निवड झाली, तेव्हा तो परमेश्वराकडे काही चिन्ह मागत होता. त्यावेळेस परमेश्वराने खडकातून अग्नी दिलेला आहे. किती अद्भुत गोष्टी आपल्याला या खडकातून पाहायला मिळतात. प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर आलेला असताना नव्या करारामध्ये सुद्धा खडकाविषयी आपल्याला पाहायला मिळतं की तो म्हणत आहे, तो माझं वचन ऐकतो
त्याप्रमाणे चालतो तो खडकावर बांधणारा शहाणा इसम आहे. खडकावर म्हणजे प्रभू येशूवर विश्वास ठेवणारा जो मनुष्य आहे तो शहाणा इसम आहे. त्याचं घर कधीच पडणार नाही. वादळ येवो, वारा येवो, तुफान येवो, तो स्थिर राहणार आहे. पेत्राविषयी तो म्हणत आहे, तू पेत्र आहेस, या खडकावर मी आपली मंडळी रचित. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत ज्या वधस्तंभावर आमच्यासाठी तो गेला, त्याने आमचे सर्वांचे पातके वाहिले आणि ज्यावेळेस त्याचा मृत्यू जवळ आला त्याने आपला प्राण पित्याच्या हाती सोपवताच काय झालेलं आहे, तिथे महान अशा गोष्टी घडलेल्या आहेत. त्या पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून गेलेला आहे. भूमी कापलेली आहे, कंप झालेला आहे, भूमिकंप झालेला आहे. आणि एक शब्द तिथे आढळतो, तो हा खडक फुटले. प्रियनो, हे खडक किती मोठे, इमारती एवढे असे खडक असतात, परंतु प्रभूच्या प्राण देता क्षणीच हे खडक फुटलेले आहे. म्हणजे किती दुःख, किती अशा घटना आहेत ज्या अघटित आहेत, ज्या निसर्गाला सुद्धा मान्य झाल्या नाहीत की प्रभूचा परमेश्वराने आपला प्राण दिलेला आहे. आणि म्हणून हे खडक सुद्धा फुटलेले आहेत. आणि ह्याच खडकाच्या खोदलेल्या कबरीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे सुद्धा त्याला ठेवण्यात आलेला आहे. यशया आपल्या संदेशा आपल्या वचनामध्ये म्हणत आहे, त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमली गेली होती, परंतु त्याला धनवंतांची कबर प्राप्त झाली. प्रियांनो, नवीन करारामध्ये असे कित्येक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात की हा खडक दुसरा तिसरा कोणी नसून हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून रोमकरास पत्र याच्या 9व्या अध्यायामध्ये 33व्या वचनात असं म्हटलेलं आहे, शास्त्रात लिहिलेलं आहे, पहा अडवणुकीचा हा धोंडा, अडकळण्याचा खडक मी सियोनीमध्ये ठेवतो, त्याच्यावर जो विश्वास ठेवतो तो कधीच फजित होणार नाही. प्रियांनो, जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो कधी आणि कधीच फजित होणार नाही. जो माणसांनी नाकारलेला, पेत्र म्हणत आहे, जो माणसांनी नाकारला, ज्याला देवाच्या दृष्टीने जो निवडलेला होता आणि मूल्यवान असा जिवंत धोंडा होता, जो येशू, जो बांधणाऱ्यांनी नाकारला, तोच कोण शिला झाला, ज्याच्यावरती ही आत्मिक इमारत बांधली गेलेली आहे. आणि प्रेषितांच्या कृत्या याच्या 4थ्या अध्यायामध्ये तो भाषण करताना सर्व लोकांच्या समोर प्रभू येशू ख्रिस्ताविषयी म्हणत आहे, त्याला तुम्ही टांगून मारले, ज्याला तुम्ही पीडा केली, ज्याला तुम्ही वेदना दिल्या, ज्याला तुम्ही अपमानित केला, असा जो प्रभू येशू ख्रिस्त, ज्याला तुम्ही बांधणाऱ्यांनी तुच्छ मानलेला जो दगड, तोच कोणशिला, आणि तो हाच आहे, हाच म्हणजे हाच प्रभू येशू ख्रिस्त आहे, असा तो स्पष्ट सांगत आहे. आणि म्हणून इपिस्कराच्या 2मध्ये पौल सुद्धा असं म्हणत आहे की प्रेषित आणि संदेश यांच्या पायावर तुम्ही रचलेले आहात आणि स्वतः ख्रिस्त येशू हा मुख्य कोनशिला आहे. हा मंडळीचा कोनशिला, मंडळीचा मस्तक हा प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो खडक आहे. प्रियानो, एक गोष्ट मला सांगू द्या, एक उदाहरण म्हणून, की जुन्या करारामध्ये तुम्हाला आणि मला एक गोष्ट आढळते. ज्यावेळेस त्या रानातून जात असताना इस्रायल लोकांनी कुरकुर केली आणि मोशेला शिव्याशाप देऊ लागले, परमेश्वराला सुद्धा दोष देऊ लागले. अशा स्थितीमध्ये परमेश्वराने त्यांना रागाने काय केलं, त्यांच्यामध्ये आगेसाप पाठवलं आणि आगेसापामुळे लोकांचा मृत्यू होऊ लागला. फटाफट लोक मरू लागले. आणि त्या लोकांनी मग याचना केली परमेश्वराकडे आणि मोशेकडे की आम्हाला वाचव म्हणून. तेव्हा परमेश्वराने मोशेला सांगितलं, एक पितळी सर्प कर आणि जो कोणी त्या सर्पाकडे पितळी सर्पाकडे पाहिल तो काय करणार आहे, तो वाचणार आहे. आणि त्याचा बचाव झाला. ज्यांनी ज्यांनी त्या पितळी सर्पाकडे पाहिलं ते वाचले गेले. परंतु कालांतराने ह्या सर्पाचं, ह्या मूर्तीचं लोक पूजा करू लागले, तिकडे यज्ञ अर्पण करू लागले. आणि म्हणून काही वर्षांनी हिजकिया राजाने हे पाहिलं की परमेश्वरांनी याला वाचवण्यासाठी एक हा पितळेचा सर्प करून दिला होता, परंतु या लोकांनी त्याचं देवता केलं, त्याला ते देव मानू लागले आणि त्याची पूजा करू लागली. आणि म्हणून त्या हिजकिया राजाने त्या पितळेचं ते जे चिन्ह होतं, जी जागा तिकडे होती, ते जाऊन त्याचं चूर्ण केलं आणि ते नाश करून टाकलं. आणि म्हणूनच या खडकाविषयी सुद्धा तुम्हाला आणि मला काळजी घ्यावी, यासाठी
पहिले कोरिंथ्याच्या 10व्यामध्ये 1 ते 4 वचनामध्ये लिहिलेला आहे, इस्रायल लोकांच्या इतिहासावरून तुम्हाला इशारा. नाहीतर आम्ही लोक काय करू, खडक हाच देव आहे आणि म्हणून खडकाची जाऊन, आजही करतात ना काही लोक, अजंठा एलोरा तिकडे जाऊन पहा, अजूनही त्या खडकाला लोक जाऊन पूजा करतात. परमेश्वर त्याचा सेवकांच्या द्वारे आम्हाला स्पष्ट करत आहे की तुम्ही असं करू नका. तुम्हाला हा इशारा आहे की हा जो खडक होता तो खडक नाहीये, हा तर जिवंत देव आहे, तो त्यांच्याबरोबर चालत होता. आपण वाचूया, मला वाटतं ते एक वचन जे आहे 1 कोरिंथ्याचा 10वा अध्याय आणि 4थं वचन. 1 ते 4 मध्ये त्याचं वर्णन आहे, पण 4थ्या वचनामध्ये ते स्पष्ट दिलेलं आहे की, आणि ते त्याचं हेडिंग पहा आपल्या बायबलमध्ये, नव्या करारामध्ये 1 कोरिंथ 10 त्याचं हेडिंग, इस्रायल लोकांच्या इतिहासावरून इशारा. म्हणजे काही लोकांनी परमेश्वराने जे सांगितलं ते सोडून त्याची पूजा अर्चा करू लागले, मूर्तीपूजा करू लागले. आणि म्हणून परमेश्वर इथे म्हणत आहे, ह्या खडकाच्या बाबतीत तो स्पष्ट करत आहे 4थ्या वचनात, ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले आणि कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पित होते, तो खडक तर ख्रिस्त होता. या गोष्टीविषयी तुम्ही अजान असावे अशी माझी इच्छा नाही. प्रियांनो, आपण याची जाणीव ठेवावी की हा खडक आहे, हा ख्रिस्त आहे. आणि तो त्यांना चमत्कार करून दाखवत होता, कारण तिथे लिहिलेलं आहे तो त्यांच्या मागे चालणारा आध्यात्मिक खडक होता. इंग्रजीमध्ये दिले, द स्पिरिच्युअल रॉक दॅट फॉलोड देम. म्हणजे खडक एका जागेवर नव्हता, हा जिवंत खडक होता आणि म्हणून तो वारंवार त्यांच्या बरोबर चालत होता. हिंदीमध्ये तो शब्द असा आहे त्या बायबलमध्ये, आत्मिक चट्टान जो उनके साथ साथ चलती थी. ये आत्मिक चट्टान कौन है? ये आत्मिक चट्टान प्रभु यीशु मसीह है. त्या हिंदीमध्ये ते, ये चट्टान तो प्रभु मसीह है, यीशु मसीह है जो चट्टान है. आणि म्हणून प्रियांनो, या चट्टानवर, या खडकावर आम्ही आमचा विश्वास ठेवावा. जो कोणी ह्या खडकावर विश्वास ठेवेल तो कधी फजित होणार नाही, लज्जित होणार नाही. आणि म्हणून या वचनावर प्रभू सहाय्य करो. या वचनातून एकच गोष्ट आम्हाला शिकायला मिळत आहे. पहिल्या वचनामधून 1 ते 4 वचन आपण वाचली, पण पुढील 3 वचनामध्ये वेळ नसल्यामुळे आपण थांबूया. परंतु थोडक्यामध्ये फक्त त्याला आपण स्पर्श करूया की दुसऱ्या वचनामध्ये तो म्हणत आहे की काय म्हणत आहे तो, दावीद त्याच्यावर असलेली माणसे याविषयी आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्याबरोबर सगळे विषण्ण, कर्जबाजारी, जीवाला त्रासलेले असे लोक होते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे सुद्धा कोण नव्हते लोक, पापी, जकातार, कष्टी, भाराक्रांत, दुखनाईत, कोडी, रोगी असे लोक होते. आणि म्हणून त्याला पाप्यांचे सरदार म्हणत होते, त्याला पाप्यांचा मित्र म्हणत होते. परंतु प्रभूने अशाच लोकांना घेऊन त्यांचं तारण केलेलं, अशाच लोकांच्या द्वारे किती केलेली महान चमत्कार केलेले आहेत. दाविदाच्या मागे सुद्धा असेच लोक आले होते, हे 400 लोक. आणि ह्या 400 लोकांच्या कडूनच पुढील महान अशा लढाया लढल्या गेलेल्या आहेत आणि त्यांना विजय सुद्धा मिळाले आहे. आपण तिसरं वचन आहे त्याच्याविषयी थोडस आपण पाहूया. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर माझे काय करणार हे समजेपर्यंत माझ्या आई वडिलांना तुमच्याकडे राहू द्या. प्रियांनो, दावीद प्रत्येक वेळेस परमेश्वर काय म्हणत आहे, परमेश्वराची इच्छा काय आहे ते जाणून घेतल्याशिवाय पावलंच टाकत नव्हतं. परमेश्वर काय म्हणेल त्याप्रमाणे तो पुढे चालत असेल. आणि म्हणून आम्ही सुद्धा परमेश्वराची इच्छा प्रथम जाणून घेऊन त्यानुसार आपण पुढे चालावं. 4थं वचन असं म्हणत आहे की त्याने आपल्या आई बापांना मोवाबातील मिस्पा येथे मोवाबाच्या राजाकडे नेऊन ठेवलं. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा आपल्या आईला त्याचा अगदी जवळचा विश्वासू शिष्य योहान याच्या ताब्यात दिलं आणि त्या वधस्तंभावरून सुद्धा सांगितलं, ही पहा तुझी आई, हा पहा तुझा. त्याने आई वडिलांचा सन्मान केलेला आहे. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये अशी ही आज्ञा आहे, 10 आज्ञापैकी 5वी आज्ञा ज्यामध्ये आम्हाला आशीर्वाद आहे. तू आपल्या आईचा मान राख. योहान कृष्ण वर्तमान याच्या 19व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे की तुम्हाला 10 आज्ञा दिल्या होत्या ना, त्याच्यातली 5वी आज्ञा आहे ना, त्याच्यामध्ये आशीर्वाद आहे. आणि आज्ञा भंग केल्यास मृत्यूदंड आहे. जो मत्ते 15:4 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं, देवाने असे म्हटले आहे, तो आपल्या आईचा व आपल्या बापाचा सन्मान कर. जो बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. देहांत शिक्षा म्हणजे त्या काळात सुद्धा दगडमार करून मरूपर्यंत त्याला दगडमार,
केला जाईल. आणि म्हणून आज या छोट्याशा मन्नामधून आपल्याला 3-4 गोष्टी पाहायला मिळतात. पहिली गोष्ट की आमचं आश्रयस्थान खडक प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्याला आम्ही शरण गेलो आणि त्याच्यावर विश्वास ठेवला तर आम्ही कधीच लज्जित किंवा फजित होणार नाही. दुसरी गोष्ट, त्याने आमच्या जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा पुरवठा केला. पाणी दिलं, अन्न दिलं, मध दिलं, तेल दिलं, त्यांना तारण दिलं. तोच प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये नवीन करारात आम्हाला पाहायला मिळतं. त्याने स्वतःचा प्राण दिला. त्याने आम्हाला आरोग्य दिलं. आमच्यामधील जे मृत होते त्यांना जिवंत केलं. महान चमत्कार केले. हे सर्व काही त्याने दिलं. काही स्वतःसाठी काही राखून न ठेवता परमेश्वराने आपला एकुलता एक प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. आणि दुसरी गोष्ट की आमच्यासारख्या तुच्छित आणि नाकारलेल्या माणसाची त्याने निवड केली आणि ही निवड आम्ही सार्थ करावी. आम्ही ह्या योग्यतेचे नव्हते, परंतु प्रभूने आम्हाला निवडलं. याबद्दल आम्ही त्याला गौरव देतो. आणि तिसरी गोष्ट आहे, परमेश्वराच्या इच्छा जाणून घेऊनच आम्ही आपली पावलं टाकावी. जसं दावीद प्रत्येक वेळेस परमेश्वराची इच्छा काय आहे हे समजूनच पुढे चालत. आम्हाला तसं चालूया. आणि आज्ञा पालनासाठी, आई वडिलांची आज्ञा मानण्यासाठी परमेश्वराने या 4थ्या वचनातून आम्हाला एक शिकवण दिलेली आहे की तू आपला बाप आणि आपल्या आई यांचा मान. प्रभू करो हे वचन या छोट्याशा मननाच्या द्वारे प्रभू आम्हाला चालण्यासाठी, आणि केवळ आम्ही ऐकणारे नसावे तर ऐकून त्यानुसार चालणारे व्हावे, यासाठी हे वचन प्रभू आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वाद करो.